आपलं टिपरू जर दाबलं तर पायाने किती खाली जाईल माहित नाही. काळ्या जमिनीमध्ये ऊस लागवड करताना घ्यावायची काळजी. त्याच्यावर फक्त माती पडेल अशी कोरड्यात टिपरू ठेवा. डोळे साईडला येतील. असे 2 डोळ्याचं टिपरू असेल तर डोळे साईडला येऊ द्या. 1 डोळ्याचं टिपरू असेल तर आडवं टिपरू लावलं तरी चालेल. पुढे 1 हिश्श्याने तोडा, मागे 2 हिश्श्याने तोडा. 1/3 पुढून तोडा, 2/3 मागून तोडा. हे सगळं केलं त्या टिपरावर 65चा कवर तसाच राहिला डोळ्यावर. काय उपयोगी? हे सगळं केलं ते 65 तसंच राहिलं त्याच्यावर. मी काही शेतकऱ्यांकडे जाऊन पाहिलं ते म्हणे साहेब उगलत नाही म्हणे. उकरा म्हटलं इथे टिपरू काढा बाहेर. अच्छा गड्याने केलं हो म्हणे. अरे गड्याने केलं पण हे काम तुमचं आहे ना, शेती तुमची आहे. तर ही काळजी घ्या की तिथं ते 65 सुद्धा जे काढलं जातं ते नेमकं डोळ्यावरचं 65 तसंच शिल्लक राहतं. ते 65 पाहून घ्या. आणि मग अशा रीतीने डोळे केले. बीज प्रक्रिया करा. बीज प्रक्रिया करत असताना एक कीटकनाशक घ्या, एक रोगनाशक घ्या. कीटकनाशकामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती क्विनॉल-फॉस आहे, रोगार आहे, कोरेजन आहे. कोरेजन असलं तर प्रमाण कमी घ्या. बाकीचं मग काय 250 मिलीपर्यंत क्लोरोपायरीफॉस घेतलं तरी चालतंय, क्विनॉल-फॉस घेतलं तरी चालतंय, रोगार घेतलं तरी चालतंय. 22 हे बुरशीनाशक. ज्या नंतर ज्या प्रश्न निर्माण होतात आपल्याला, मर रोग आला, कानी आली, ते बुरशीजन्य रोग आहे, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला मग कार्बेंडेजिम वापरता येईल. बाजारामध्ये प्रोपिकोनॅझोल नाही का, प्रोपिकोनॅझोल हे मिळू शकते. ते 4 मिलीचं प्रमाण आहे. 100 लिटर मध्ये 40 मिली टाकावं लागेल. त्याची बीज प्रक्रिया करा. आणि ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर हे बियाणं जरा बाजूला ठेवा अर्धा तास. आणि त्याच्यानंतर मग ते बियाणं असिटोबॅक्टर नावाचं जीवाणू संवर्धन आहे. एकराला 4 किलो लागेल. पीएचबी नावाचं जीवाणू संवर्धन आहे. एकराला अर्धा किलो घ्या. 100 लिटर पाण्यात हे बियाणं त्याच्यात बुडवा. आता बियाणं बुडवायची सुद्धा सोपी पद्धत आहे. शेड नेटची कापडं घ्या, त्याच्यात बियाणं ठेवा. दोघांनी 2 बाजून धरा. तो टप केला असेल किंवा एखादा सारा तयार केला असेल किंवा एखादा वाफा तयार केला असेल, त्या वाफ्यामध्ये हे दोन्ही बाजूनी 2 शेड नेट आतरून ठेवा. अर्धा तास झाला का दोन्ही बाजूनी उचलायचं, बियाणं बाजूला ठेवायचं. सोप्या पद्धतीने आनंद मिळेल अशा पद्धतीने बीज प्रक्रिया करा. नाहीतर मी कालच सांगितलं बीज प्रक्रिया केला आणि नवीनच साहेबांना ऊस लावायला गेला तो कमरत गेला, असं नको व्हायला. तर बीज प्रक्रिया एवढी सोपी नाही, ती कांडी फार जड असतात. म्हणून सोप्या पद्धतीने ती बीज प्रक्रिया करा आणि मग ही कांडी शेतामध्ये जाऊ द्या. उगवण चांगली होईल. उगवण चांगली होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण युरिया सुद्धा टाकू शकताय. 1 किलो बीज प्रक्रियेसाठी युरिया सुद्धा टाकू शकता. शेतामध्ये गेलं त्याची उगवण आपल्याला निश्चित चांगली होऊ शकेल. अशा प्रकारे ती कांडी तिथे शेतामध्ये आकरा. रोपं असेल तर सरीला पाणी द्या. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वापस आल्यानंतर ते रोपं लावा. ज्या ठिकाणी डायरेक्ट पाणी दिले पाण्यात सुद्धा लावता येते, पण पाण्यात लावायला गेल्या का तो गडी अडकून बसेल खोल जमिनीत. म्हणून पाणी ओसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती रोपं लावा. किंवा मग अजून 2-3 दिवसांनी फारच कोरडं झालंय, कुदळीने पाणी दिल्यानंतर कुदळीने खड्डे घ्या, त्याच्यात रोपं हे करा. रोपं लावत असताना थोडीशी दाबून द्या दोन्ही बाजूनी. नुसतीच खवून दिल्यात आणि गेलाय पुढे निघून. मातीचा त्याचा संबंध आला पाहिजे. नुसतं टेकलाय गडी तिथे, तो बसला का नाही त्या जागेवर ते कळत नाही आणि लावलेली रोपं उगवत नाही. मग अशा रीतीने ती रोपं लावून घ्या. कांदा जर लावलेला असेल, उगून आलेला कांदा असेल, महिन्यानी त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड सोडा 1 लिटर, चांगल्या प्रकारे फुटवा निघू शकतो. अलीकडेच झायटॅनिक नर्सरी नावाचं एक सागरी शेवाळ आहे, त्याचा सुद्धा वापर करू शकताय. त्यांनी पण फुटवा चांगला निघू शकतो. मी सांगलीमध्ये तर सर्व शेतकऱ्यांना जे झायटॅनिक दिलं होतं त्याच्यानंतर, पण मला काय कुठल्या कंपनीचा प्रचार किंवा प्रसार करायचा नाही. फक्त सांगितलं जे चांगलं आहे ते निश्चित फायदेशीर पडते. अशा रीतीने सागरी शेवाळ आहे. VSIने बरीचशी खतं काढलेली आहेत, पाडेगावनी काढलेली आहेत. ॲसिटोबॅक्टर नावाचं बायो फर्टिलायझर आहे.